मुंबई महानगरपालिकेच्या विशेष सभेला आजपासून सुरुवात झाली आहे। यामध्ये ज्या घटना मुंबईमध्ये घडल्या, ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला, त्यावरती जाब विचारण्यासाठी आज विरोधक हे आक्रमक झाले आहेत आणि त्यांची मागणी आहे की जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत सभागृह चालून देणार नाही। आपल्यासोबत सध्या उद्धव ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक आहेत। काय सांगाल प्रमोदजी, काय तुमची मागणी आहे? आयुक्तांनी जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत तुम्ही सभा चालून देणार नाही असं तुम्ही सांगताय? असं आहे की विशेष सभा आहे आणि विशेष सभा ही 4 दिवस अगोदर नोटीस दिली जाते। मग सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे की या सभेमध्ये आयुक्तांना इथे त्यांनी अगोदरच आपण सांगितलं होतं, मग त्यांनी इथे उपस्थित राहायला पाहिजे होतं। आज सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांची पडली नाही आहे खऱ्या अर्थाने, या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। आणि आपण जर बघितलं खऱ्या अर्थाने की ज्या परिस्थितीत गेल्या 8 दिवस ज्या पावसाच्या माध्यमातून जे मुंबईकरांचे हाल झाले आहेत, ह्याचे सर्वस्व जबाबदारी हे सत्ताधारी आहेत। आणि याच्यातून सुद्धा आयुक्तांना त्यांनी आज इथे बोलवलं नाही आहे, ह्याचा अर्थ आपण समजून घ्या की सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांची बिलकुल काळजी नाही आहे। अंकितजी, तुम्ही मागच्या जेव्हा सभागृह होता त्यावेळेस तुम्ही झाडांचा विषय मांडला होता, सर्व नगरसेवकांनी तुमच्या मागे सहमती दाखवली होती, प्रश्न मांडले होते, पण तरी देखील मृत्यू झाला एका 11 वर्षाच्या मुलाचा। नाही, या संदर्भात पूर्व पावसाळी तयारी व्हावी यासाठी आमच्या सन्माननीय फडसे साहेबांनी 30 मार्चला पत्र दिलेलं आणि पूर्व पावसाळी तयारी काय चालू आहे याबद्दल प्रशासनाने आम्हा सर्व सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं यासाठी आम्ही मागणी केली। ते सभागृह काही घेतलं नाही। यावेळेला तुम्ही नालेसफाईमध्ये जर पाहिलं असाल तर परंपरेविरुद्ध काम केलंय। म्हणजे मला आठवतं की एवढे वर्षाची महानगरपालिकेची परंपरा आहे की सर्व गटनेते हे त्या ठिकाणी नालेसफाईच्या कार्यक्रमाला जातात। आज आपल्याला काय पाहायला मिळालं? सत्ताधारी 2 पक्ष जे आहेत ते वेगवेगळ्या नालेसफाई करतायत आणि म्हणून त्यांच्यावरच समन्वयाचा अभाव होता आणि ते भोगायला कोणाला लागते आज? तर मुंबईकरांना लागते। आज जीव कोणाचे जात आहेत? तर मुंबईकरांचे जात आहेत। आज महानगरपालिका प्रशासन एवढ्या लोकांचे जीव गेले त्या ठिकाणी काय उत्तर देतं? तर पीडित जे काय ज्यांचे जीव गेलेत त्यांना 50,000 देते, कोणाला 1 लाख देते, कोणाला 6 लाख देते। अहो, कोणाच्या पोटाचं मूल गेलंय त्या आईला काय उत्तर देणार आहात? कोणाच्या घरामध्ये कर्ता पुरुष गेलाय त्याला काय उत्तर देणार आहात? आणि म्हणून या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आम्हाला आयुक्तांकडून हवी आहेत। जोपर्यंत आयुक्त या ठिकाणी येत नाहीत, अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही। ताई, काय सांगाल एकंदरीत काय आज तुम्ही मागणी करणार आहात? सर, एकदा असं म्हणायचं की आयुक्त सर आलेले नाही, आम्ही सगळे नगरसेवक आहोत, त्यांच्याकडे आम्ही प्रश्न करतोय आणि या प्रश्नाचे आम्हाला उत्तर पाहिजेत आणि जिथपर्यंत आयुक्त आज येणार नाही तिथपर्यंत आम्ही हे सगळं कुठेही चालू देणार नाही। आमची मागणी फक्त एवढंच आहे की आयुक्तांनी यावं, कारण माझ्या एरियामध्ये देखील खूप ठिकाणी झाडं पडलेली आहेत, घरावर झाडं पडलेली आहेत, त्याची उत्तरं कोण देणार? आणि बिफोर मान्सून जे कामं व्हायला पाहिजे होती, मिठी नदी जशी आपण म्हणतोय तेही साफ केलेली नाही। आज ती साफ न झाल्यामुळे आमच्याकडे पाणी लिटरली भरलं गेलंय। लोकांकडे किती दिवस झाले पाणी घुसतंय, मग आपण काय करायचं? त्यासाठी मला प्रश्न करायचे, पण त्या प्रश्नाची उत्तर द्यायला आयुक्तच नाहीयेत, त्यामुळे आज आम्ही इकडे थांबलेलो आहोत। आपण पाहिलं असेल तर महापौर एका बाजूला सांगतायत की कॉन्क्रिटीकरण झालं त्यामुळे ते झाड पडलं, तर आयुक्त दुसऱ्या बाजूला सांगतायत की तसं काही नव्हतं, मुळं ही कमजोर झाली होती। म्हणजे याच्यावरूनच आपण जर बघितला की विसंगती आहे दोघांमध्ये। प्रशासन हे सरकार चालवत आहे की सत्तेमध्ये बसलेली लोक सरकार प्रशासन ऐकत नाहीये त्यांचं, अशी परिस्थिती झाली आहे। खऱ्या अर्थाने आज जे सत्तेत बसले यांना हे सरकार चालवता येत नाहीये, महानगरपालिका चालवता येत नाहीये। मुंबई महानगरपालिकेचं आहे जो कारभार आहे तो अतिशय यांनी, जसं आपण बघितलं की मुंबईची तुंबई झाली, तर तसं यांनी मुंबईला आज या पावसामध्ये पूर्ण 5 महिन्यामध्ये पूर्ण अक्षरशः वाट लावली। ताई, काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही देखील आलात। आजचा आपला साधा प्रश्न होता की आयुक्तांना बोलवायचं होतं, तसं मॅडमने ऐकलं नाही, महापौरांनी ऐकलं नाही, कारण हा जो प्रश्न होता आजचा तो जेन्युइन प्रश्न होता। बरं, ह्याची पूर्वसूचना दिलेली होती, त्यामुळे आयुक्तांनी येणं गरजेचं होतं, कारण जे मुंबईमध्ये आता 8 दिवसामध्ये जी झाडं पडली आहेत, जी लोक मृत्युमुखी पडलेली आहेत, जी झाडामुळे नुकसान झालेलं आहे किंवा जी नालेसफाई झालेली नाही, कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, त्यामुळे जी झाडांची मुळं आहेत ती लवचिक झालेली आहेत, त्याच्यासाठी आपण आयुक्तांना बोलावलं होतं। आमचं स्वतःचं काही हित नव्हतं, जनतेसाठी आम्ही बोलतो, आम्ही मुंबईकरांसाठी इथे उभे आहोत। त्यामुळे आज आयुक्तांनी पहिला येणं गरजेचं होतं, कारण आमची मागणी तीच होती। त्यामुळे आम्ही आता बोललेलो आहोत की महापौरांनी राजीनामा द्यावा, कारण तरच तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे, कारण सरकार आणि प्रशासन याच्यामध्ये कुठलंही लक्ष देणार नाही आहे। आपल्यासोबत सध्या सचिन पडवळ देखील आहेत। काय सांगाल, काय आज मागणी करणारे? 2 जणांचा मृत्यू होतोय, काही जणांवरती झाडं पासून ते जखमी झालेत, पण आयुक्त येत नाहीयेत। काय झालंय, सत्ताधाऱ्यांचा जो अंकुश पाहिजे प्रशासनावरती तो अंकुश निघून गेलेला आहे। सत्ताधारी हतबल आहेत
आणि जेव्हा सत्ताधारी हतबल होतो तेव्हा विरोधकांची जबाबदारी असते की ह्या प्रशासनाला ठाण्यावर आणायची. आणि आज महासभेचं खरं म्हणजे महासभेमध्ये आयुक्तांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आज 10 पेक्षा जास्त जीव आज गेलेले आहेत मुंबई शहरामध्ये गेल्या 6 दिवसामध्ये. त्याचं उत्तर आज महापौरांच्या समोर आयुक्तांनी देणं गरजेचं आहे. परंतु मुद्दामून आयुक्त आज हजर राहिले नाही आणि सत्ताधारी पक्षाने आयुक्तांना प्रशासनाला पाठीशी घालण्यासाठी मुद्दामून या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही हाणून पाडलेला आहे. आयुक्त या ठिकाणी आलेले पाहिजे. किरणजी, काय सांगाल एकंदरीत आज जर आयुक्त आलं नाही तर तुम्ही सभागृह चालून देणार का? नक्कीच सभागृह चालू देणार नाही, कारण का या सभेचं विशेष सभेचं 4 दिवसापूर्वीच नियोजन करण्यात आलेलं. त्यामध्ये गटनेते, महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते यांचं ठरलेलं की ह्या विशेष सभेला स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित राहतील. तरीसुद्धा त्यांना कळून सुद्धा ते उपस्थित राहिले. त्यामुळे हे सभागृह यापुढे चालू देणार नाही आम्ही. पडवळच्या बेजी जबाबदारी कोणी घ्यायची? झाड पडल्याची, त्यानंतर एक जण मॅन होलमध्ये, हे जबाबदारी कोणाची? आयुक्ताची का सत्ताधाऱ्यांची? जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. 25 वर्ष आम्ही सत्ता चालवली. 25 वर्षामध्ये ह्याच्यापेक्षा वादळी वारे आले. आयुक्त सांगतात 60 किलोमीटर वेगाने वारे आले म्हणून झालं. अरे गेल्या 25 वर्षामध्ये ह्याच्यापेक्षा मोठी वादळ आली. परंतु शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे होतो. प्रशासनावर आमचा अंकुश होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाहीये. सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाहीये. आज प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश निघून गेलेला आहे आणि निघून गेल्यामुळे आज मुंबईची ही हालत खराब झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या बाजूनी विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभे राहणार. काय सांगाल तुम्ही, कोणाची जबाबदारी आहे? ही नक्कीच सत्ताधारी पक्षाची आहे, महापौरांची आहे. सध्याच्या तुम्ही रूप बघाल तर महापौर आयुक्तांवरती ढकलतात आणि आयुक्त महापौरांवरती ढकलतात. साधं झाड पडल्याची जी घटना झाली त्याच्यामध्ये आयुक्तांची भूमिका अशी आहे की हे झाड काँक्रिटीकरणामुळे पडलं नाही आहे आणि महापौरांनी जो आलेला अहवाल आहे त्यानुसार सांगितलं की हे झाड जे काँक्रिटीकरण झालं त्यामुळे पडलेलं आहे. मुळात आम्हाला सांगायचं तुम्हाला एकच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 30 मार्च रोजी पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी असेल त्यासाठी विशेष सभेचं इथे मागणी केली होती. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला याचं श्रेय मिळेल. मुंबईकरांच्या मनातून ते काढू शकत नाहीत या शिवसेना पक्षाला, म्हणून यांनी त्या मागणीला केराची टोपली दाखवलेली. आणि जर ती सभा झाली असती, त्यात 237 नगरसेवकांनी चर्चा केली असती, त्यावरती उपाययोजनांवरती अंमलबजावणी झाली असती, या सरकारचा या प्रशासनावरती जर अंकुश राहिला असता तर कदाचित काल जे आपण 11 निष्पाप मुंबईकर वारलेत त्यांना श्रद्धांजली द्यायची वेळ आली नसती. आजही आमचा प्रयत्न तोच आहे की भविष्यात असे कोणते प्रसंग घडू नयेत, म्हणून मुंबईकरांसाठी आज शिवसेना पक्ष इथे उभा आहे. पण इथे यांना श्रेयवादामध्ये अडकलेला हा भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी त्यांची दादागिरी आणि दमदाटी इथे आता चालू झालेली आहे. त्यांना त्यांचं अपयश झाकायचं आहे, म्हणून कारणं कुठच्या ना कुठच्या याने ते. पडवळ साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आयुक्त एक भूमिका मांडतायत, महापौर एक भूमिका मांडतात. हा विषय तुम्ही मांडणार आहे का सभागृहामध्ये? आयुक्त आणि महापौर भूमिका मांडतायत. पण वेगवेगळ्या भूमिका आहेत. मांडतायत. उपमहापौरांनी सांगितलं आयुक्ताचा राजीनामा द्या, म्हणून तर मीच सांगितलं सत्ता. पण हा विषय तुम्ही सभागृहात मांडणार का? की मध्ये चर्चेमध्ये सगळे विषय येणार आहेत. आणि आमची आज मागणी आहे की सभागृहामध्ये नगरसेवकांना व्यवस्थितरित्या बोलणं दिलं पाहिजे, कारण विरोधकांचा आवाज ढापण्याचं काम या ठिकाणी होतंय. म्हणून आम्ही आज खंबीरपणे या ठिकाणी सांगतोय की आयुक्त आले पाहिजे. आयुक्तांनी उत्तर दिलं. तुम्हाला काय वाटतं ते झाड कशामुळे पडलं असेल? किंवा महापौर एक भूमिका मानतात, आयुक्त एक भूमिका मानतात. एक लक्षात ठेवा, 2 वर्षापूर्वी एवढी कधी झाडं पडली का? ह्याच्यापेक्षा वारा येऊन 2 वर्षात ज्या तऱ्हेने मोठ्या तऱ्हेने काँक्रिटीकरणाचं काम झालं, काँक्रिटीकरण झाडाच्या बुंद्यापाशी घेऊन गेले, प्युअर ब्लॉक, आणि 100% ती 4-5 कारणं असतील. त्याच्यामधलं एक काँक्रिटीकरण हे महत्त्वाचं कारण आहे. हे मी या ठिकाणी ठामपणे काँक्रिटीकरणाचं एक धोरण आणलंय शिवसेना पक्षाकडून. एकनाथ शिंदे स्वतः त्यामागे, त्याचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे तो मुंबईमधला, त्यामुळे होतंय. बघा, काँक्रिटीकरण केलं म्हणून पाठ ठोपटून घेणारे सत्ताधारी पक्ष होते ना. मग आज काँक्रिटीकरणाची निगेटिव्हिटी बाजू जेव्हा उभी राहिली आहे तेव्हा देखील त्याची जबाबदारी घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आमचा काँक्रिटीकरणाला विरोध नव्हता, परंतु काँक्रिटीकरण करत असताना जी 2017 साली SOP या ठिकाणी महापालिकेमध्ये पास झाली होती आणि त्या SOP मध्ये लिहिलेलं आहे 1 बाय 1 मीटरचा खड्डा करून त्या ठिकाणी माती टाकावी, त्या SOP प्रमाणे काम झालेलं नाही. जशी काँक्रिटीकरणासाठी मोठमोठी पाठ ठोपटून घेता, बॅनर लावता, तर आज हे जे निष्पाप लोक गेलेली आहेत त्या काँक्रिटीकरणाच्या कारणमुळे, तर त्याची देखील जबाबदारी या लोकांनी घेतली पाहिजे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक ज्यांनी भूमिका मांडली आहे की सत्ताधारी असतील किंवा आयुक्त असतील, हे दोघंही यासाठी जबाबदार आहेत आणि यावरती जोपर्यंत आयुक्त बोलत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालून देणार नाही. कॅमेरामन दीपेश महाजनसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.